त्यांच्यासोबत काय केलं पाहिजे? फास बसायला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा बसायला पाहिजे, त्यांना हे नाही व्हायला पाहिजे, बेल नाही भेटायला पाहिजे. वाईट झालं तिच्याबरोबर, तिला न्याय भेटायला पाहिजे. वैष्णवी हगवण्याचा भाऊ माझ्यासोबत आहे, पृथ्वीराज छोटा आहे, त्याची बहीण आता गेलेली आहे. पृथ्वीराज, काय ताईसोबत बोलणं व्हायचं? काही ताई तुझ्यासोबत काही बोलायची का? तिचं जेवढं पण काय होतं, पण आमच्यात काय नव्हतं असं, म्हणजे ती मस्ती आमची चालायचीच. ते आमची नुसती मस्करी, ती काय एवढं बोलत नव्हती आम्हाला, म्हणजे मला. ती जे होते ते पप्पा मम्मीशी सांगायचं, आमचंच नव्हतं एवढं काय, मला नव्हती सांगत काय ती. तुझ्या बहिणीसोबत ह्या अशा गोष्टी होतील, अगदी म्हणजे 2 वर्षापूर्वी आनंदाने याच घरातून तुम्ही वाटी लावलं होतं बहिणीला, आणि 2 वर्षानंतर हा दिवस पाहावा लागतोय. काय भावना आहेत नेमकी? वाईट झालं तिच्याबरोबर, तिला न्याय भेटायला पाहिजे. तुम्हाला काही सांगत होती का ताई तुमची, की बाबा मला त्रास होतो? तुम्ही छोटे, म्हणजे छोट्या भावाला काय सांगणार, पण तरी सुद्धा काही नव्हती काय सांगत मला होती काय सांगत? नाही. आज तुमचा भाचा बघितला, भाचा आलाय घरी, काय वाटलं त्याला पाहून पहिल्यांदा? त्याच्यात मला दीदी दिसली माझी. काय वाटतं तुमच्या बहिणीचे जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यासोबत काय केलं पाहिजे? फास बसायला पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा बसायला पाहिजे, त्यांना हे नाही व्हायला पाहिजे, बेल नाही भेटायला पाहिजे, जन्मठेप नाही तर फाशीची शिक्षा, एवढंच बोलू शकतो. तुमचे जे दाजी होते, जे आज गुन्हेगार म्हणून ते सापडलेले नाहीयेत, काय कसा माणूस होता बरं नेमका? ते तोंडावर चांगले वागायचे, मागं वाईट वागायचे, समोर लय गोड वागायचे. असं कळूच दिलं नाही की एवढा त्रास होतोय दीदीला, की करतात ते एवढा त्रास, असं वाटत नव्हतं? नव्हतं वाटत. सातत्याने घरी आले की पैसे घेऊन जायचे असं तुमचे वडील बोलतात, म्हणजे इतका हावरटपणा. हो ना. काय आठवणीत बरं बहिणीच्या तुमच्या? भावनिक झालेले आहेत, थोडक्यात बोलण्याचा मी प्रयत्न केलाय. पुढचे अपडेट देत राहील. विष्णू सानप, प्लेट्सअप मराठी, पिंपरी चिंचवड. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.